नमस्कार, मी विशाल परदेशी. महाराष्ट्राची खबरबातमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बजरंग पुनियाच्या कांस्य कामगिरीनंतर आता नीरज चोप्रा जो आहे तो सुवर्ण पदकाच्या उंबरठ्यावरती असल्याचं कळतंय. भालाफेकमध्ये नीरजचा सामना सुरू आहे. नीरज चोप्रा सध्या पहिल्या स्थानी आणि पहिल्या फेरीत त्यांनी साधारण 87.3 मीटर इतका लांब भाला फेकलेल्या पहिल्या फेरीत त्यांनी 87.3 मीटर भालाफेक केलेली आहे. त्याच्यामुळे आत्ता तरी या क्षणापर्यंत त्याच्या प्रतिस्पर्धी खेळाडूंनी जेव्हा जेव्हा म्हणून त्यांना भाला फेकण्याची म्हणजे साधारण 3 संधी असते, त्याच्यामध्ये त्यांनी भाला फेकल्यानंतर ते अजूनही 87.58 मीटर इथपर्यंत पोहोचू शकलेले नाहीये. त्याच्यामुळे नीरज चोप्रा सुवर्ण पदकाच्या उंबरठ्यावरती आहे. आणि अर्थात आता सगळ्यांना प्रतीक्षा आहे की नीरज चोप्राला केव्हा सुवर्ण पदक जे आहे म्हणजे सुवर्ण पदक तो मिळतोय का. जाऊयात याचबद्दल बोलण्याकरता माझे सहकारी अजिंक्य आपल्या बरोबर आहेत. अजिंक्य, म्हणजे तसं बघायला गेलं की सुवर्ण कामगिरी अभिनव बिंद्राने मिळवलं होतं सुवर्ण पदक, आणि त्यानंतर आता नीरज हा सुवर्ण पदकाच्या उंबरठ्यावरती आहे. काय एकूण सांगता येईल याबद्दल? विशाल, आपण जर बघितलं तर ही खूप मोठी ऐतिहासिक कामगिरी ठरू शकते. आणि ज्या पद्धतीनं नीरज सातत्यानं खेळतोय, ज्या पद्धतीची कामगिरी त्याच्याकडनं होतीये, ते पाहिलं तर सुवर्ण पदक आता केवळ काही क्षण दूर आहे असंच म्हणावं लागेल. कारण नीरजनं या ऑलिम्पिकमध्ये आपण या म्हणजे भालाफेक या खेळामध्ये सुवर्ण पदकाचे दावेदार आहोत हे याआधीच सिद्ध केलेलं होतं वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमधून. आणि आजची जी त्याची कामगिरी आहे, फायनलची जी त्याची कामगिरी आहे, ती जर आपण बघितली तर त्यांनी जवळपास 87.3 मीटर इतका पहिला अटेम्प्ट जो असतो त्या पहिल्या फेकीमध्ये त्यानं केलेला होता. दुसरा अटेम्प्ट त्याचा 87.58 मीटर इतका होता, जो आत्तापर्यंतचा सर्वाधिक असा भालाफेकीचा अटेम्प्ट आहे. त्यामुळं तिसरा अटेम्प्ट त्याचा 75 मीटरपर्यंतच गेला. मात्र जो सगळ्यात जास्त दूरवर गेलेला अटेम्प्ट असतो तो काउंट केला जातो. त्यामुळे 87.58 मीटर ही त्याची जी कामगिरी आहे ती सर्वाधिक आहे, सर्वोत्कृष्ट आहे या भालाफेकीच्या फायनल राऊंडमधली. त्यामुळं आता अवघे काही क्षण नीरज आपल्या सुवर्ण पदकापासून दूर आहे असंच म्हणावं लागेल. आणि जर आता सुवर्णपदक जिंकलं नीरजनं तर ती एक खूप मोठी ऐतिहासिक कामगिरी होऊ शकेल. आणि आपल्याला सर्वांनाच माहिती आहे आतापर्यंत कुठल्याही ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सर्वाधिक 6 पदकं भारताला मिळालेली आहेत. हे भारताचं 7वं पदक ठरू शकतं आणि हे सुवर्ण पदक ठरू शकतं. दुसरी महत्वाची बाब म्हणजे काही वेळापूर्वीच एक 4:15च्या सुमारास आपण बघितलं बजरंग पुनियानं देखील कांस्य पदक मिळवलं कुस्तीमध्ये. त्यामुळे आपली भारताची या टोकियो ऑलिम्पिक मधली जी पदकांची एकूण संख्या आहे ती 6 वर गेलेली होती. नीरज चोप्राच्या सुवर्ण पदकानंतर ती 7 वर जाणार आहे. त्यामुळे हा एक मोठा आणि वेगळा इतिहास रचला जाईल. त्यामुळे हे टोकियो ऑलिम्पिक भारतासाठी ऐतिहासिकच ठरेल, यात काही शंका नाही. थोडे वेळ आपल्याला थांबायचं आहे. नीरज काय नेमकी सर्वोत्कृष्ट कामगिरी करतो, कशा पद्धतीनं त्याला गोल्ड मेडल मिळतं हेच सध्या बघायचंय. पण भारत ज्या सुवर्ण पदकाची गेल्या काही वर्षांपासून वाट बघत होता ते सुवर्ण पदक नीरज चोप्रा भारताला मिळवून देणार आहे. थोड्याच वेळात आपल्याला त्याचा रिझल्ट कळणार आहे. विशाल, त्याचे जे प्रतिस्पर्धी आतापर्यंत जे आपण बघितले तर तुलनेने नीरज हा त्यामध्ये सरसच दिसतोय असं आपण म्हणायचं. कारण तू जसं म्हणालास की पहिल्यापासूनच नीरज हा सुवर्ण पदकाचा दावेदार होताच. बरोबर विशाल, अगदी खरं आहे. ज्या पद्धतीनं त्याचे प्रतिस्पर्धी गेल्या काही स्पर्धांमध्ये कामगिरी करून होते किंवा क्वालिफाईंग राऊंडमध्ये ज्या पद्धतीची कामगिरी त्यांच्याकडनं झाली होती ते पाहता आपल्याला माहिती आहे नीरजनं ऑटोमॅटिक पहिल्या अटेम्प्ट नंतरच क्वालिफाईंग राऊंड नंतर फायनलमध्ये प्रवेश केलेला होता. त्यामुळं नीरजसाठी पदक तर निश्चित होतं, फक्त पदकाचा रंग कोणता असतो, कोणता असू शकेल याबद्दलची चर्चा होती. पण आज फायनल मधली जी कामगिरी आपण बघितली, सहकारी संजय दुधाणे देखील आपल्या सोबत आहे, त्यांच्याशी तू बोलू शकतोस. सध्या 3rd अटेम्प्ट पण झालेला आहे नीरज चोप्राचा. बाकीचे जे प्रतिस्पर्धी आहेत त्यांचे अटेम्प्ट सध्या सुरू आहेत. पण नीरजचं गोल्ड मेडल फिक्स आहे, निश्चित आहे असं दिसतंय. संजय, काय नेमकी तिथली सगळी दृश्य? विशाल, इतिहास घडण्याच्या मार्गावर आहे. मी ऑलिम्पिक स्टेडियम मध्ये आहे आणि भारतीयांनी आपला तिरंगा बाहेर काढलेला आहे. कारण की एक नवा इतिहास आज इकडे ऑलिम्पिक स्टेडियम मध्ये घडणार आहे. स्वातंत्र्यानंतरचं पहिलं असं ऍथलेटिक्स मधलं पदक मिळणार आहे, ते पण सोनेरी असणार आहे. ज्या पदकाची आम्ही वाट बघत होतो ऑलिम्पिकच्या सरते शेवटी, ऑलिम्पिकचा उद्या समारोप होणार, त्याच्या पूर्वसंध्येला एक सुवर्ण संध्या भारतीयांसाठी आलेली आहे. आणि निश्चितच पहिला जो भाला फेकला तो त्याच्या कामगिरीला लौकिकाला साजेसा असा होता. त्यांनी जी लौकिकाला कामगिरी केली आणि त्याच्यात खरं तर त्याला जर्मन खेळाडूंचं आव्हान होतं, पण त्यांनी ते मोडीत काढलेलं आहे आणि एक सुवर्ण वाटचाल सुरू झालेली आहे. मला सांगायचं की ह्या ऑलिम्पिकला सुरुवात झाल्यापासून आपल्याला नेमबाजाकडनं सुवर्णाची अपेक्षा होती, कुस्तीपटूकडून होती, पण अखेर या सरते शेवटीला
इकडं उगवत्या सूर्याच्या देशात सूर्यास्त होत असताना भारतीयांच्या टोकियो ऑलिम्पिकचा सुवर्ण उदय होते. मला आठवते की बीजिंग ऑलिम्पिकमध्ये आपल्याला अभिनव बिंद्राने सुवर्ण पदक दिलं होतं. त्यानंतर 2 ऑलिम्पिकमध्ये मी स्वतः होतो लंडन ऑलिम्पिकला. आपल्याला 6 पदकं मिळाली होती. आपल्याला काही सुवर्ण गवसलं नव्हतं, सोनं गवसलं नव्हतं. गेल्या रिओ ऑलिम्पिकला तर आपली कामगिरी खूप वाईट झाली, 2च पदकं मिळाली. पण हे असं ऑलिम्पिक आहे आपल्याला 7 पदकं मिळतात. हे विशाल खूप आनंदाने सांगायचं वाटतंय. आणि आपल्या ह्या कॅम्पेनिंगचा शेवट, ऑलिम्पिकचा शेवट सुवर्ण पदकाने होतोय. एक नवा इतिहास भारतीय ॲथलेटिक्सपटू या ऑलिम्पिकच्या भूमीत घडवतात आहे विशाल. अगदी बिलकुल. आणि संजय, आपण जर बघितलं ॲथलेटिक्स मधलं पहिलं पदक असेल, सुवर्ण पदक असेल, आणि ज्या पद्धतीची कामगिरी नीरज सातत्यानं करतोय ते पाहिल्यानंतर तर पदक निश्चित आहे. पण त्याचे जे प्रतिस्पर्धी आहेत ते त्याच्या जवळपास सुद्धा फिरकू शकलेले नाही आहेत. जर्मनीचे जे भालाफेकपटू होते ज्यांच्याकडनं खरं तर कडवी लढत मिळेल नीरजला असं समजलं जात होतं, मात्र त्यांच्याकडनं फार काही कडवी लढत मिळताना दिसत नाहीये. संजय, त्याबद्दल नेमकं काय सांगाल? विशाल, कौतुक करावं लागेल नीरजचं, कारण की नीरजनी पात्रता फेरीतच दाखवून दिलेलं आहे की त्यांनी पात्रता फेरीतच सिद्ध केलंय की मीच ह्या ऑलिम्पिकचा विजेता आहे. तशीच कामगिरीची पुनरावृत्ती केली. नॉर्मली खरं तर पात्रता फेरीतील खेळाडू जिंकतात असं होत नाही, असून निम्माचीत बघितलं होतं. पण आज इकडे खरं तर थोडं पाऊस पडला होता, वाटलं होतं की पावसाळी हवाचा फार परिणाम होईल, पण तसं काही नाही झालं. नीरजने जो पहिला भाला टाकला तो सुवर्ण पदकासाठी होता. आणि निश्चितच आमचे बरेच दिवसात स्वप्न होतं, माझंच नव्हतं, तुमचं नव्हतं, तमाम भारतीयांचं होतं की ॲथलेटिक्स सारख्या खेळात, कारण की ॲथलेटिक्स हा खूप आपला मूळ खेळ आहे, ज्याला आपण मदर गेम खेळतो, भारतभर खेळला जातो, त्यात एखादं जरी पदक यावं. आणि ते अखेर पदक काही अंतरावर आहे. आता अजून शेवटचे 3 आयटम होईल, पण मला वाटत नाही आता अजूनही भालाफेकीचा सगळा खेळ मी डोळ्यांनी बघतोय, पण 87च्या पलीकडे कोणी मारत नाही. त्यामुळे विशाल जल्लोषाचं वातावरण आज झालं पाहिजे, कारण की भारत देशात सुवर्णपदक येते, 2 ऑलिम्पिकच्या गॅप नंतर सुवर्णपदक येते, आणि मुख्य म्हणजे ॲथलेटिक्स सारख्या प्रकारात सुवर्णपदक येते. सॅल्यूट टू नीरज चोपडा विशाल. बिलकुल. आणि संजय, पाकिस्तानचा प्रतिस्पर्धी देखील आहे नदीम, ज्याच्याकडनं देखील अपेक्षा बाळगली जात होती, पण त्याची देखील कामगिरी साजेशी दिसत नाहीये. संजय, त्याबद्दल काय सांगाल? नाही, पाकिस्तानपेक्षा जर्मनीचे जे 2 खेळाडू होते त्यांची ह्यापूर्वीची जी कामगिरी होती ती जवळजवळ 80, 89, 90च्या घरातली होती. जर त्यांचा जर भाला लांब गेला असता तर निश्चितच नीरज सिल्वर स्थानावर गेला असता. पण आजचा दिवस असतो, आपण ह्या ऑलिम्पिकमध्ये बघितलं असून मी पहिल्या दिवसापासून आपण कव्हर करतोय की प्रत्येकाचा दिवस असतो, आणि आजचा दिवस नीरजचा आहे. मला सांगायचं वाटतं की न्यूज 18 कडनंच आपण, मी जकार्ता एशियन गेमला गेलो होतो, अशीच एक संध्याकाळ होती, आणि असाच जोरदार भाला फेकून नीरजनी सुवर्णपदक जिंकलं होतं. नीरजकडे राष्ट्रकुल पदक आहे, अशी पदक आहे, पण त्याच्या घरात ऑलिम्पिक पदक नव्हतं. खरं नीरजची कामगिरीचं कौतुक करावं लागेल, कारण की पानिपतचा 23 वर्षाचा खेळाडू, लहानपणापासून त्यांनी स्वप्न पाहिलं. त्याला अगोदर सुद्धा खरं क्रिकेट वेडा होता, पण वडिलांनी त्याला सांगितलं तू भालाफेकी कर ॲथलेटिक्समध्ये. आणि विशेष मला अजून सांगायचं विशाल की त्याच्या यशात जो त्याचे जे कोच आहेत उबे होऊन म्हणून, त्यांचा प्रचंड असा वाटा आहे. भारतीय खेळाडू मागे का पडतात की त्यांना परदेशी प्रशिक्षक मिळत नाही, पण नीरजनी विशेष गेले 4 ते 5 वर्ष नीरजला जर्मन प्रशिक्षकांनी जे बायोमेकॅनिकम शिकवलं. भाला फेकणं सोपं असतं, पण बायोमेकॅनिकचा जो प्रयोग केला तो आजच्या ह्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये यशस्वी झालाय, आणि भारतीयांना अभिमान वाटेल, सार्थक वाटेल अशी कामगिरी नीरज करतोय. त्याचा पहिलाच भाग मला वाटतं, त्याची दुसरी कामगिरी होती, तीच मात्र सुवर्ण पदकाची असेल विशाल. बिलकुल. संजय, तुम्ही असेच आमच्या सोबत राहा. आपण विशाल बघितलं असेल की भारताला 7वं पदक आता जवळपास निश्चित झालेलं आहे, आणि नीरज चोप्रा सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळं आता अवघे काही सेकंद, अवघे काही क्षण असे उरलेत की ज्या वेळेला जो रिझल्ट आहे तो डिक्लेअर होईल, आणि भारताला ॲथलेटिक्स मधलं पहिलं सुवर्ण पदक मिळू शकेल. आणि त्यासोबतच आपण काही वेळापूर्वी बघितलं बजरंग पुनिया यानं देखील कांस्य पदक मिळवलेलं होतं, आणि ऐतिहासिक कामगिरी त्यानं करून दाखवलेली होती. भारताला 6वं पदक या ऑलिम्पिक मधलं त्यानं मिळवून दिलेलं होतं. विशाल, आपण बघतोय अजिंक्य की आता एक क्षणाची ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय. बजरंग पुनियानं कांस्य कामगिरी केलेली आहे, भारताला आणखी एका कांस्य पदकाची कमाई झालेली आहे, आणि अर्थात आता आपल्याला सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे ती नीरज चोप्राच्या कामगिरीची. 65 किलो वजनी गटामध्ये आज बजरंगने जे आहे, बजरंग पुनियानं कांस्य पदक जिंकलेलं आहे. कडवी लढत त्यांनी कझाकिस्तानच्या पेलवानला दिली, आणि यावेळी त्याला चितपट करत पॉईंट्सची कमाई करत कांस्य पदक त्यांनी मिळवलेलं आहे. अजिंक्य, बजरंगची ही सगळी कामगिरी आपण बघतोय, बजरंग कशी राहिली ही सगळी लढत?
विशाल, खरं तर बजरंग पुनियाकडनं सगळ्यांना गोल्ड मेडलची, सुवर्ण पदकाची अपेक्षा होती. कारण ज्या पद्धतीचा खेळ बजरंगचा गेल्या काही स्पर्धांमध्ये बघायला मिळाला तो पाहता बजरंग या त्याच्या 65 किलो वजनी गटामध्ये निश्चितपणे सुवर्ण पदक मिळवेल अशी सगळ्यांनाच आशा होती, अपेक्षा होती. स्वतः बजरंगनं देखील जोरदार तयारी यासाठी केलेली होती. मात्र त्याला ज्या पद्धतीची कामगिरी अपेक्षित होती ती कदाचित करता आली नाही. सेमीफायनलमध्ये त्याला पराभूत व्हावं लागलं. पण सेमीफायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर ब्रॉन्झ मेडलची एक आशा होती, ज्या आशेमध्ये सातत्यानं असं बोललं जात होतं की बजरंग रिकाम्या हातानं परत येणार नाही. त्याचे वडील देखील असं म्हणाले होते की आतापर्यंतची अशी कोणतीही स्पर्धा नाही ज्या स्पर्धेत बजरंग रिकाम्या हातानं परत आला. आणि बजरंगनं देखील ते खरं करून दाखवलंय. त्यानं कांस्य पदक भारतासाठी मिळवून दिलेलं आहे आणि भारताच्या खात्यामध्ये 6वं पदक टाकलेलं आहे आणि आणखी एका कांस्य पदकाची भर पडली. विशाल, धन्यवाद अजिंक्य या सगळ्या माहितीबद्दल. अर्थात आम्ही पुन्हा एकदा अजिंक्य तुझ्याकडे येऊच यासाठी की नीरज 100% सुवर्ण कामगिरी करणार आहे आणि त्या क्षणाची आपण वाट बघतोय. संजय देखील आपल्याबरोबर होते थेट टोकियोवरनं. संजय, आपले धन्यवाद. या सगळ्या घडामोडी आपण जाणून घेत राहणार आहोत. पण आता एक महत्त्वाची बातमी अशी आहे की अनिल देशमुखांच्या संस्थांवर पुन्हा छापा पडलेला आहे. ईडीची पुन्हा छापेमारी सुरू झालेली आहे. वर्धा इथल्या ट्रॉय टोल हॉटेल जो आहे तिथे छापा टाकण्यात आला आहे. देशमुखांच्या संस्थांवरती चौथ्यांदा ही छापेमारी करण्यात आली आहे. काल NIT कॉलेजवरती छापा टाकण्यात आला होता. आज परत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या संस्थांवर ईडीने कारवाई करायला म्हणजे छापेमारी करायला सुरुवात केली. वर्धा रोड इथल्या अनिल देशमुख यांच्या ट्रॉय टोल हॉटेलवर ईडीने आज छापा टाकला. काल ईडीने अनिल देशमुख यांच्या साई शिक्षण संस्थेच्या NIT कॉलेजवर छापा टाकला आणि ही नागपूरमधील अनिल देशमुख यांच्या संस्थेवर छापा पडण्याची चौथी वेळ. तर एकदा नागपूरमधील त्यांच्या जवळच्या लोकांवरती म्हणजे ते जवळचे सहकारी आहेत त्यांच्या घरावर देखील छापे टाकण्यात आले होते. त्यामुळे अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ होताना दिसते असंच म्हणावं लागेल. काल देखील आपण बघितलं की त्यांच्या NIT या शिक्षण संस्थेवरती छापेमारी करण्यात आली. काही गोष्टींची तपासणी करण्यात आली. काही लोकांची चौकशी देखील करण्यात येते. त्यांना पुन्हा एकदा नव्याने समन्स बजावण्यात आलेला आहे आणि आज त्यांच्या हॉटेलवरती म्हणजे ट्रॉय टोल या हॉटेलवरती छापा टाकण्यात आला. NIT शिक्षण संस्थेला दिल्लीतल्या एका इसमाकडनं 4 कोटी रुपये देण्यात आले होते. ते कशा आले, कुठून आले, कशा प्रकारे आले, काय नेमकं हे ट्रान्झॅक्शन झालेलं आहे, या सगळ्या गोष्टींची कसून चौकशी केली जाते. त्यामुळे आता या क्षणाची मोठी बातमी म्हणावी लागेल. आज परत एकदा ईडीने अनिल देशमुख संदर्भात नागपूरमध्ये छापेमारी केलेली आहे. वर्धा रोड येथील ट्रॅव्हटेल जे हॉटेल आहे या हॉटेलमध्ये ईडीचं पथक आलेलं होतं आणि इथे त्यांनी सर्च ऑपरेशन केलेलं आहे. काल देखील आपण बघितलं की अनिल देशमुख यांच्या साई शिक्षण संस्थेसंबंधी जे कॉलेज होतं NIT कॉलेज तिथे देखील ईडीने छापेमारी केलेली होती आणि ज्या प्रकारे ईडीने अनिल देशमुख यांना समज दिला ते सातत्याने गैरहजर आहे. सोबतच सर्वोच्च न्यायालयामध्ये अनिल देशमुख यांना दिलासा मिळत नाही. त्यामुळे सातत्याने ईडीकडनं आता हालचालीला वेग आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. आज साधारण 2 वाजताच्या सुमारामध्ये ईडीचं पथक इथे आलं आणि थोडा वेळ इथे त्यांनी सर्च ऑपरेशन केलं. खरं तर ही संपूर्ण जी कारवाई या कारवाईला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे. कारण की कालच अनिल देशमुख यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होती. मात्र तिथे कोणताही दिलासा न मिळाल्यानंतर कुठेतरी अटकेची जी टांगती तलवार आहे ती अनिल देशमुख यांच्यावर आहे. त्यामुळे ज्या प्रकारे काल देखील ईडीचं पथक नागपूरमध्ये आलं, आज देखील ईडीचं पथक नागपूरमध्ये आलं. त्यामुळे एक दबाव अनिल देशमुख यांच्यावर एक तयार होत आहे. सोबत अनिल देशमुख यांच्या अडचणीमध्ये देखील वाढ होत आहे. ज्या प्रकारे परमबीर सिंग यांनी 100 कोटीचा जो आरोप केला त्यानंतर सातत्याने हे संपूर्ण ईडीचा जो तपास सुरू होता. हे जर का आतापर्यंत बघायचं झालं तर ही अनिल देशमुख यांच्या संबंधितली ही नागपूरमधली ईडीची चौथी छापेमारी आहे. अनिल देशमुखच्या घरी असेल, त्यांचं मूळ गाव वडवीरा असेल, काटोल असेल, इथे देखील छापेमारी झालेली होती. सोबतच NIT कॉलेज जे अनिल देशमुख यांच्या मालकीच आहे तिथे देखील छापेमारी झाली होती आणि आज ही अनिल देशमुखच्या संबंधित ही चौथी छापेमारी आहे. तर एक छापेमारी अनिल देशमुख यांच्या जवळच्या लोकांवर झालेली होती. हे जे हॉटेल आहे हे अनिल देशमुख यांच्या संबंधित आहे. त्यामुळे या हॉटेलमध्ये जेव्हा छापेमारी झाली तेव्हा निश्चितच ईडी या संपूर्ण प्रकरणामध्ये अनिल देशमुख यांच्या संदर्भातच चौकशी करायला इथे आली हे निश्चित झालेलं आहे. आता एक महत्त्वाचा विषय आहे की कारण की काल देखील आपण बघितलं होतं की दिल्लीच्या ज्या व्यापाऱ्यांनी जो काही डोनेशनचा पैसा
साई शिक्षण संस्थेमध्ये टाकलेला होता आणि त्याचा तपास करायला ईडीचं पथक आलं. सोबतच या व्यतिरिक्त आणखी असे कोणते लोक आहे ज्यांनी साई शिक्षण संस्थेमध्ये डोनेशनचे पैसे टाकले त्याचा सर्व तपास ईडीकडनं केला जात होता. आता या हॉटेल संदर्भातली ही जे काही व्यवहार असेल किंवा जे काही आर्थिक व्यवहार झाले असतील त्या व्यवहारासंदर्भातली माहिती घ्यायसाठी ईडी इथे आलं होतं. सोबतच एक सर्च ऑपरेशन होतं कारण की अनिल देशमुख मागच्या 1 महिन्यापासून नेमकं कुठे आहे हे कोणालाही माहीत नाही. त्यामुळे अनिल देशमुख यांचा शोध तर घ्यायला ईडी आलं नाही का हा देखील एक महत्त्वाचा विषय. आणि पुढील काळामध्ये जर का बघायचं झालं तर अनिल देशमुख यांच्या अडचणीमध्ये वाढ होताना दिसत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोवळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. आणि यानंतर इथे वेळ झाली की ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर आपलं स्वागत. ब्रेकनंतर बघूयात कोरोनामुळे गेल्या 1.5 वर्षांपासून बंद असलेल्या शाळा लवकरच पुन्हा गजबजणार आहेत. हो, राज्यातील सर्व शाळा लवकरच सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा विचार सुरू आहे आणि याबाबत निर्णय घेण्याकरता शिक्षण विभागाची पुढील आठवड्यात बैठक पार पडणार आहे. राज्यात कोरोनाची स्थिती हळूहळू नियंत्रणात येते आणि त्यामुळे शाळा सुरू करण्यासाठी पावलं उचलली जात आहेत. ब्रेक द चेन अंतर्गत 1 ऑगस्टला जारी केलेल्या नियमावलीत शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याचे अधिकार राज्य सरकारला आहेत. मार्च 2020 पासून राज्यातील शाळा कोरोनामुळे बंद आहेत आणि आता लवकरच शाळा सुरू करण्याच्या शिक्षण विभागाच्या हालचाली सुरू झाल्या. हळूहळू टप्प्याटप्प्याने शाळा सुरू करण्यासंदर्भामध्ये आम्ही विचार करत आहोत आणि त्याचबरोबर शहरी भागामध्ये ज्या ठिकाणी महानगरपालिका आहे, नगरपालिका, नगरपंचायत आहे अशा ठिकाणी आम्ही विचार करत आहोत की 8वी ते 12वीपर्यंतचे जे विद्यार्थी आहेत त्यांच्या शाळा टप्प्याटप्प्याने सुरू कराव्यात. आणि त्याच्यामध्ये निर्णय घेत असताना जसं आम्ही मागील काळामध्ये ग्रामपंचायतच्या संदर्भामध्ये एक कमिटी केली होती त्याच तऱ्हेची कमिटी जी आहे ती महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत संदर्भात आम्ही करत आहोत आणि मला वाटतं येणाऱ्या 17 ऑगस्टपासून आम्ही शाळा सुरू करण्यासंदर्भामध्ये निर्णय घेत आहोत. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी आता ग्रामीण भागासोबतच आता शहरांमध्येही 8वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्यासंबंधीचे स्पष्ट सुतोवाच केलेला आहे. पण याबाबत शाळा संबंधीच्या निर्णयाबाबत पालक संघटनांच्या मनात काही शंका आहेत. खाजगी शाळांची फी वसूल करण्यासाठी तर शाळा सुरू करण्याची घाई केली जात नाहीये ना असा आरोप काही पालकांनी केला. याउलट विद्यार्थ्यांनी मात्र शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचं जोरदार स्वागत केलंय. पुण्यातील पालक आणि विद्यार्थ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. आता आपण पुण्यातील माणिक बागे परिसरात आहोत. हे सगळे मध्यमवर्गीय पालक आहेत. बेसिकली सगळे बहुतांश खासगी शाळांमधले आहेत. तर आपण ह्या सगळ्या पालकांना विचारूया. मला सांगा, वर्षाताईंनी सांगितलं की आता आम्ही शाळा सुरू करण्याचा निर्णयापर्यंत आलेलो आहोत. तर पालक म्हणून तुमचं काय संघटना म्हणून? पालक संघटना म्हणून खरं तर या गोष्टींचा सगळ्यात पहिल्यांदा इकडे आम्हाला निषेधच करावा लागणार आहे. कारण गेल्या 1.5-2 वर्षामध्ये एवढे वेगवेगळे प्रॉब्लेम्स आज आम्ही फेस करत आहोत. या कुठल्याही निर्णयांवरती त्यांना वेळ घ्यायला, निर्णयांवरती त्यांना डिसिजन द्यायला वेळच नाहीये. पण हा निर्णय मात्र रातोरात आणि कुठचाही विचार न करता होतोय. एकीकडे जरी आपल्याला दिसत असलं तरी आपण जर संख्येचा विचार केला, ज्या भागांमध्ये शाळा सुरू केल्यात त्या भागांमध्ये लोक म्हणजे मुलं किती हजर होती याचा जर विचार केला तर नेमकी शाळा सुरू करायचा हा फार्स कोणासाठी चाललाय. याच्यामध्ये नक्कीच फीस वसूल करण्याचं एक आम्हाला खूप मोठं सगळं कांड चालू आहे असं दिसतंय. म्हणजे हे शाळा सुरू केल्या जातात शहरातल्या, ग्रामीण भागातल्या ऑलरेडी सुरू आहेत. म्हणजे शहरातल्या बहुतांश आपल्याला माहिती खासगी शाळा आहेत. हे ह्या खासगी शाळांकडनं त्यांना फी वसूल करायची म्हणून सरकार हा निर्णय घेते शाळा सुरू करण्याची. काय करते? 100%. कारण आता जेमतेम हार्डली एखादा महिना शाळा सुरू होणार आहे. शाळा सुरू होताना आता सुद्धा आम्हाला आमच्याकडे अनंत अडचणींना आम्ही सामोरे जात आहोत. वारंवार आम्ही मंत्रालयात जाऊन त्यांची भेट घेतोय, त्यांच्या मीटिंग्स घेतोय, पण त्याच्यावर आउटकम का नाही? ऑनलाईन शाळा चालू असताना ऑनलाईन बद्दलच्या फीसचं तुम्ही कुठचाही चर्चा सुद्धा करायला तयार नाहीयेत. तुम्ही काय सांगाल ताई पुढे? मला असं वाटतं की जोपर्यंत मुलांसाठी वॅक्सिन येत नाही तोपर्यंत शाळा सुरू करू नये. नक्कीच आवडेल आम्हाला शाळा सुरू झालेली, पण वॅक्सिन येत नाही तोपर्यंत पालकही कुठे त्यांच्या मनात भीती आहे की मुलांना कसं सोडायचं शाळेमध्ये. म्हणजे एकीकडे शाळा सुरू हवे पालकांना, पण मुलांच्या सुरक्षेचं काय, आरोग्याचं काय, म्हणून वॅक्सिन लवकर द्यावं अशी इच्छा आहे. पण आता अर्थात ते निर्णय केंद्र सरकार. मला सांग, तू कुठल्या वर्गात शाळा सुरू व्हावी की नाही? मी 6वीत आहे आता आणि मला असं वाटतं की शाळा सुरू व्हावी. शाळा सुरू झाली पण मिस करतो. ऑनलाईन शिक्षणात काय काय अडचणी येतात जरा सांगा. ऑनलाईन ह्याच्यात खूपदा नेटवर्क जातं आणि शाळा जॉईन नाही करतायत आणि एका जागेवर खूप वेळ बसून राहायला लागतं म्हणून पाय अवघडतात.
म्हणजे हे मुलांना मात्र शाळा हवेत. हे कशासाठी? कारण ते ऑनलाईनच्या शिक्षणाला कंटाळ आहेत. तू काय सांगशील? मी 10वीत आहे आणि मला असं वाटतं की शाळा चालू व्हावी, कारण एकतर शेवटचं वर्ष शाळेचं, त्यामुळे मग जरा शाळेतलं वातावरण वगैरे आणि जेवढं समोरासमोर शिकवण्यात जेवढं नीट कळतं शिकवलेलं, तेवढं ऑनलाईनमध्ये तेवढं कळत नाही किंवा कुठेतरी काहीतरी कमी पडतं. पण मग नंतर भीती पण वाटते की आपल्या सुरक्षितेचं काय. आणि व्हॅक्सिन पण व्हावं. हो, नक्कीच व्हॅक्सिन. आता तुझ्यासाठी गुड न्यूज आहे. व्हॅक्सिन आता कालच आदर पुनावला भेटले. लहान मुलांसाठी व्हॅक्सिन येते, पण ते अजून ज्येष्ठांनाच व्हॅक्सिन मिळत नाही, तर मुलांना कसं व्हॅक्सिन व्हावं की नाही? हो, नक्कीच व्हॅक्सिन झालंच पाहिजे. तू कुठल्या वर्गात शिकते? तिसरे शाळा सुरू व्हावं की नाही? व्हायला पाहिजे. हं? शाळा सुरू झाली पाहिजे. काय मिस करते शाळेची मजा तू? टीचर जे शिकवते ते क्लासमध्ये कधी कधी कळत नाही नीट, म्हणून स्कूलमध्ये नीट कळतं. ओके, म्हणजे शाळा सुरू झाल्याच पाहिजे. कुठल्या वर्गात शिकते? तिसरे. पालकांच्या मनात काही शंका आहेत? मला सांगा. मुलांना तर शाळा हवी, पण पालक म्हणून तुमच्या मनात काय शंका आहेत मग? कारण ग्रामीण भागात शाळा सुरू आहेत, मग शहरात सुरू व्हायला काय अडचण आहे? मुलांना शाळा हवी तशी आम्हाला पालकांना पण शाळा हवीच आहे. फक्त ही शाळा जी आहे ही 1 महिन्यासाठी किंवा 15 दिवसासाठी नको. याचा सारासार विचार करून शासनाने हा निर्णय घेणं गरजेचं आहे. शाळा सुरू व्हावी हे सगळ्यांची इच्छा आहे, तसे माझीही इच्छा आहे. पण जेव्हा शाळा सुरू करत असताना जे आमचे पाल्य जे आहे त्याची स्वास्थ्याची जी जबाबदारी आहे त्याची जबाबदारी कोणाकडे आहे? कारण ऑलरेडी आम्ही आर्थिक डबगाईला आलेलो आहोत आणि त्यातनं आणखीन काही झालं बरं वाईट, मग त्याची जबाबदारी कोण? कारण आतापर्यंत जे काही आधीचे जे आलेले आहेत सर्क्युलर्स म्हणा, GR म्हणा, त्यानुसार ना शाळा सुरू व्हावी, पण काही माणसांकडे खूप शंका आहे. नुसतं सुरू होणं, बिल्डिंगमध्ये पोरांना पाठवून उपयोगाचं नाहीये. त्याच्या पाठीमागं शिक्षकांची वॅक्सिनेशन व्हायला पाहिजे, मुलांची वॅक्सिनेशन पाहिजे. आणि जर तुम्ही म्हणता गर्दी जमूया करू नका, गरज पडत असेल तर बाहेर पडा. आणि मग आता तुम्ही सगळ्या मुलांना बाहेर काढताय. बहुतांश पालकांना शाळा हवी, पण त्यांच्या मनात काही शंका आहेत. आणि काही जे ऍक्टिव्हिस्ट पालक आहेत त्यांना तर उलट ही शंका आहे की ही केवळ खासगी शाळांना त्यांची फी वसूल करायला एक अपॉर्च्युनिटी मिळावी, म्हणून हे केवळ 1 महिन्यासाठी शाळा सुरू करण्याची घाई केली जाते का? ह्या खरं तर या शंकेचं शिक्षण मंत्र्यांनी उत्तर दिलं पाहिजे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदमसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. वाशिम जिल्ह्यात 1ली ते 12वी पर्यंतच्या एकूण 1381 शाळात शिक्षण विभागाने शहरी भागातील 8वी ते 12वी पर्यंतच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय जरी घेतलेला असला तरी वाशिम जिल्ह्यात कोरोनाची दुसरी लाट संपत आल्यानं सरसकट शाळा सुरू कराव्यात अशी मागणी पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि संस्था चालकांची आहे. याविषयी त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी किशोर गोमासे यांनी. मी आहे वाशिमच्या वर्ड स्कूलमध्ये. आपण काही पेरेंट्स आहेत, पालक आहेत आणि संस्था चालक तसेच शिक्षक यांना विचारूया की नेमकं त्यांना काय वाटतंय. सर सांगा मला. शाळा ह्या निश्चितच सुरू व्हायला पाहिजेत. कारण की शाळा जर सुरू झाल्या नाही तर विद्यार्थ्यांचं जे विकास आहे फिजिकल तो होणार नाही आहे. आणि विद्यार्थी घरामध्ये बसून सतत चिडचिड करत आहेत. त्यांना सतत शाळेमध्ये यावंसं वाटते, त्यांचे फ्रेंड्स जे आहेत त्यांना भेटावंसं वाटते, त्यांच्यासोबत खेळावंसं वाटते. तर त्याच्यामुळे माझी अशी विनंती आहे गव्हर्नमेंटला की शासनाने 50% क्षमतेनुसार शाळा सुरू करावीत अशी माझी विनंती आहे. सर सगळ्या शाळा सुरू झाल्या पाहिजे. आमच्या मागच्या वर्षीपासून आमचं प्री स्कूलपासून सगळं ऑनलाईन चालू आहे. यावर्षी प्री स्कूलच्या मुलांची अशी परिस्थिती आहे की ते मोबाईलसमोर बसायला तयार नाही. कारण का त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला शाळेमध्ये जायचं. हे जे वय आहे या वयामध्ये खूप जास्तीत जास्त शिक्षण ग्राह्य करण्याची कॅपॅसिटी असते आणि त्यामुळे हे मुलं शिक्षणापासून वंचित राहत आहे. पालक मुलांचा अभ्यास घेऊ शकत नाही. शाळा सुरू झाल्या पाहिजे का? हो. अच्छा, का ऑनलाईन शिक्षण चांगलं आहे? नाही, शाळा सुरू व्हायला पाहिजे, कारण शाळेत आल्यावर नवीन नवीन फ्रेंड्स बनतात आणि नवीन नवीन शिकायला भेटतं. नवीन नवीन शिकायला मिळते. त्यामुळे तुला असं वाटते, भीती नाही वाटत कोरोनाची काही? नाही. या विद्यार्थिनीला भीती वाटत नाही, तिला वाटते की आपली शाळा सुरू झाल्या पाहिजे. तुम्ही पालक म्हणून सांगा नेमकं तुम्हाला काय वाटतं? तुमच्या मुलाला पाल्याला शाळेत पाठवणार? अर्थातच पाठवणारच, परंतु कसं आहे की शासनाने टप्प्याटप्प्याने का होईना 50% क्षमतेने किंवा मग ऑड इव्हन फॉर्म्युला वापरून काहीही करून शाळा ह्या सुरू करायलाच पाहिजे, जेणेकरून आपण यापुढे लॉकडाऊनच्या बाहेर निघू. नक्कीच सर, शाळा सुरू व्हायलाच पाहिजे. कारण विद्यार्थ्यांचा जो सर्वांगीण विकास आहे तो मागील 1.5 वर्षापासून थांबलेला आहे. त्याकरिता शाळा ह्या सुरू झाल्या पाहिजे आणि त्याकरिता शाळेतर्फे जे काही
काळजी वगैरे घ्यायची गरज पडेल ती शाळा घेईल, त्यामुळे शाळा ही नक्की निश्चित चालू झालीच पाहिजे. जर हे असंच सुरू राहिलं आणि शाळा जर बंद राहिली तर समोरच्या काळात आपल्याला फार मोठी नुकसान भरपाई करावी लागेल, कारण की मुलांचा एक तर सर्वांगीण विकास होत नाही आहे आणि एक तर त्यांचं इव्हॉल्युशन होत नाही आहे, मूल्यमापन होत नाही आहे जसं पाहिजे तसं. तर आपण शाळा सुरूच करायला पाहिजे. शाळा ह्या सुरू झाल्याच पाहिजे. आज की मी प्री प्रायमरी टीचर आहे, मी रोज ऑनलाईन क्लासेस घेते, पण मुलांना जसं डेव्हलपमेंट त्यांचं व्हायला पाहिजे तसं त्यांना डेव्हलपमेंट होत नाही आहे आणि जे सराउंडिंग त्यांना स्कूलमध्ये भेटते ते त्यांना घरी नाही भेटत. हे आहेत वर्ड स्कूलमधील शिक्षक, पालक आणि काही त्यांचे जे संस्थाचालक आहे यांचं असं म्हणणं आहे की शाळा सुरू व्हाव्यात. किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, वाशिम. महाराष्ट्रामध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण बघतो शाळा बंद आहे आणि त्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होतं आहे. ऑनलाईन शाळांमुळे सुरू करण्यात आल्यामुळे त्यामुळे विद्यार्थ्यांना शिकवणं कठीण झालेलं आहे. आता महाराष्ट्र सरकार येत्या 17 तारखेपासून शाळा सुरू करण्याच्या तयारीत असल्याचं दिसून येत आहे. याबद्दल बुलढाणा जिल्ह्यात जर आपण बघितलं, शिक्षक आणि पालकांच्या प्रतिक्रिया आम्ही जाणून घेतल्या, त्यांच्याशी संवाद साधला. बघूयात त्यांनी काय म्हटलंय. महाराष्ट्र सरकार 17 तारखेपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. त्या संदर्भात आपल्यासोबत बोलायला काही पालक आणि काही शिक्षक आहेत. आपण त्यांच्याकडून थेट या ठिकाणी जाणून घेऊया की शाळा सुरू करणे कितपत योग्य आहे. मला एक सांगा, कोरोनाची तिसरी लाट येते असं बोलल्या जाते आणि शाळा सुरू करायचा निर्णय सरकार घेते, काय वाटते? कोरोनाबाबत बोलायचं असलं तर कोरोनामुळे आजपर्यंत विद्यार्थी म्हणजे लहान मुलं बिमार पडले नाहीत. म्हणजे याचा अर्थ कोरोनाची लाट ही मुलांवरच येईल हे कशावरून? दुसरी गोष्ट, शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचं खूप मोठं नुकसान होत आहे. ऑनलाईन शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड तयार होत आहे आणि हा न्यूनगंड तयार झाला तर पुढे या विद्यार्थ्यांचं भविष्यामध्ये फार मोठं नुकसान होणार आहे. त्या पालकांचं नुकसान होणार आहे, त्या परिवाराचं सुद्धा नुकसान होणार आहे. हे टाळण्याकरता शाळा सुरू होणे ह्या गरजेचे आहेत. आणि राहिलं सुरक्षेची व्यवस्था, तर जसं ज्याप्रमाणे डॉक्टरांना PPE किट वगैरे हे त्या सुरक्षेच्या गोष्टी दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना पण सुद्धा राज्य शासन आणि केंद्र शासनाने हे पुरवायला पाहिजे. विना मोबदला न घेता ह्या गोष्टी पुरवायला पाहिजे आणि विद्यार्थ्यांचं शिक्षण हे वाया गेलं नाही पाहिजे, विद्यार्थ्यांचं नुकसान नाही झालं पाहिजे, याची दक्षता दोन्ही सरकारनं घेणं गरजेचं आहे. या ठिकाणी आपण पाहिलेलं आहे की खूप मोठा डिस्टन्स झालेला आहे, शाळा बंद आहे. शाळा सुरू व्हाव्या अशा पालकांच्या प्रतिक्रिया येतात. सर, मला एक सांगा, शाळा सुरू व्हाव्यात की नाही व्हाव्यात? शाळा सुरू होण्याबाबत अनेक त्याला निकष वेगवेगळे लागतील. प्रत्येक जिल्ह्याची महाराष्ट्रभर जर परिस्थिती बघितली आपण तर प्रत्येक ठिकाणची स्थानिक परिस्थिती बघता त्या ठिकाणी त्या स्थानिक प्रशासनाने निर्णय घेणे गरजेचं आहे. आमचा बुलढाणा जिल्ह्याच्या दृष्टीने विचार केला तर आज कोरोनाची परिस्थिती फार नगण्य आहे, नसल्यासारखे पेशंट झालेले आहेत. तर अशा ठिकाणी आपल्याला कोविड-19चे निकष जर आपण सुरू करून किंवा त्या पद्धतीनं 50% उपस्थितीत का होईना आणि सर्व निकषाचं पालन करत जर आपण शाळा सुरू केली तर माझ्या मते काही हरकत नाही. कारण आजची परिस्थिती पाहता ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर विद्यार्थ्यांच्या अनेक समस्या आहेत, पालकांच्याही समस्या आहेत आणि शिक्षकांची समस्या आहेत. या दृष्टीनं मागचं वर्षसुद्धा विद्यार्थ्यांचं त्यांच्या शैक्षणिक नुकसान झालेलं आहे आणि चालू वर्षसुद्धा आज अर्धसत्रापर्यंत आपण आलेलो आहोत. तर माझ्या मते असं मला वाटते की आपण कोविड-19चे निकष लक्षात घेता आणि थोडी प्रिकॉशन्स आणि काळजीनं जर आपण त्याचा हे केला तर प्राथमिक थोड्या लेट केल्या तरी चालतील, परंतु 8 ते 12च्या शाळा सुरू करण्यास काही हरकत नाही. आणि या सगळ्या घडामोडीनंतर इथे वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय महाराष्ट्राची खबरबात. ब्रेकनंतर आपण बघूया शाळा सुरू करण्याच्या सरकारच्या भूमिकेबाबत जालनेकरांनी टीका केली आहे. शासनाची ही दुटप्पी भूमिका असल्याची संमिश्र प्रतिक्रिया ही नागरिकांनी व्यक्त केली आहे. कोरोनामुळे शिक्षणाचा पाया ढासळत असून विविध कारणांमुळे अनेक विद्यार्थी शिक्षणापासून वंचित आहेत आणि त्यामुळे कोरोनाचे सर्व नियम. एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आता एक क्षणाला येते, ती ब्रेकिंग न्यूज आपण जाणून घेऊयात. नीरज चोप्राने सुवर्ण कमाई केली आहे. भालाफेक मध्ये अखेर आपण बघतोय की त्याने ज्या आकड्यापर्यंत भालाफेक केलेला होता साधारण 87.58 इथपर्यंत कोणी पोहोचू शकलेलं नाहीये आणि अखेर नीरज चोप्राने
सुवर्ण पदकाची कमाई केली आहे. भारताच्या खात्यात एकूण आता 7 पदक आलेली आहेत आणि हा सगळा जल्लोष आपण बघतोय. नीरज चोप्राने अखेर सुवर्ण पदक खेचून आणलंय. जेव्हा पहिल्याच अटेम्प्टमध्ये त्यांनी भालाफेक जी केली त्यामध्ये 87.58 या मीटरपर्यंत त्यांनी भालाफेक केलेली होती. भालाफेकमध्ये नीरजला सुवर्ण पदक मिळालेलं आहे आणि उद्या टोकियो ऑलिम्पिकची सांगता होत असताना त्याच्या पूर्वसंध्येला आपण सुवर्ण पदक खेचून आणले. अभिनव बिंद्राने मिळवलं होतं सुवर्ण पदक. त्यानंतर आपण मिळवलं. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं सुवर्ण पदक मिळाल्याचं आपण बघतोय. जाऊया माझे सहकारी अजिंक्य यांच्याकडे. अजिंक्य, अखेर सुवर्ण कामगिरी. ऐतिहासिक क्षण आहे हा सगळ्या भारतीयांसाठी. नीरज चोप्रानी जी आत्ताची कामगिरी केली आहे ती कित्येक दशकं देशभरातल्या प्रत्येकाच्या लक्षात राहणारी आहे. ज्या पद्धतीनं नीरजनं ही कामगिरी केली आहे त्याला कोणत्याही प्रकारची तोड नाही. कौतुकाला शब्द अपुरे पडतायत. सगळ्या भारतीयांची मान आपण बघितलं तर एकंदरीतच खूप उंचावली गेलेली आहे. इतका अभिमान सध्या सगळ्यांच्या मनात भरलेला आहे. नीरज विषयी ज्या पद्धतीनं एकंदरीत 87.58 मीटर इतकी ऐतिहासिक भालाफेक त्यानं करून आपल्याला सुवर्ण पदक मिळवून दिलेलं आहे. ॲथलेटिक्स मधलं हे भारताचं पहिलं सुवर्ण पदक आहे आणि पहिलं पदक आहे खरं तर. आणि याचा आनंद जो व्यक्त केला जातोय आपण बघतोय. हा आनंद अधिक आपण जाणून घेऊयात. नागपूरमध्ये आपले सहकारी तुषार कोळे आपल्या बरोबर आहेत. त्याच्याबरोबर नागपूरकर उपस्थित आहेत. काय त्या भावना व्यक्त करतायत जाऊयात. तुषार, विद्यापीठाच्या प्रांगणावर आम्ही आणि कशा प्रकारे इथे सेलिब्रेशन होत आहे कारण की ऍथलेटिक मधलं हे पहिलं गोल्ड मेडल आहे आणि या ऑलिम्पिक मधलं देखील पहिलं गोल्ड मेडल आहे. त्यामुळे संपूर्ण भारतीयांना या संपूर्ण गोष्टीचा अभिमान आहे. आपण त्यांना विचारूया की या संपूर्ण क्षणाबद्दल त्यांना काय वाटतं. पहिलं स्वर्ण पदक ऍथलेटिक मधलं काय भावना आहे. अतिशय आनंदाची गोष्ट आहे. मी स्वतः ऍथलीट आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपला पार्टिसिपेट केलं होतं आणि ऑलिम्पिकचं मेडल म्हणजे प्रचंड आनंद आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे टोकियो ऑलिम्पिकमध्ये गोल्ड भेटत नव्हतं आणि ते फक्त आणि फक्त ऍथलेटिक्सनी मिळवून दिलं. याचा सगळ्यात जास्त आनंद आहे. आणि आमच्याकडे विद्यापीठामध्ये खेलो इंडिया स्कीमचे खेळाडू जे 8 वर्षानंतर ऑलिम्पिकचं स्वप्न बघतात ते माझ्यासोबत आहे आणि आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केली ही मुवमेंट. खूप आनंदाची गोष्ट आहे आणि प्राऊड फील आहे. आणि शेवटच्या मुवमेंटमध्ये आपण जिंकलो नाही तर सेकंड थ्रोला आपण फर्स्ट प्लेसवर होतो. सेकंड थ्रो पासून म्हणजे पहिल्यापासून आपण लीड करतोय. पहिली रेस आहे किंवा पहिला इव्हेंट आहे ज्याच्यात इंडियन सुरुवातीपासून ऑलिम्पिकमध्ये फर्स्ट प्लेसवर आहे. हे जास्त महत्वाचं आहे. आम्ही डॉमिनेट केलंय सगळ्यांना आणि आता आम्ही सगळ्यात बेस्ट आहे. मला एक सांगा या संपूर्ण गोल्ड मेडलचा भविष्यासाठी कसा नवीन खेळाडू प्रचंड परिणाम होणार आहे. ऍथलेटिक्स जो खेळ आहे तो सगळ्यात म्हणजे पुअर पीपल्स जे असतील ते सगळे लोक खेळू शकतात. कुठल्याही जास्त सुविधा नसताना सुद्धा हा खेळू शकतात. भारतातले लोक आता प्रचंड मेहनत करणार आहेत. एशियाड आणि कॉमनवेल्थ मध्ये आम्ही चांगलेच होतो. आता ऑलिम्पिक मध्ये आम्ही गोल्ड घेणार आहे आणि फक्त जॅव्हलिन मध्ये नाही तर बाकी प्रत्येक इव्हेंट मध्ये आम्ही त्याच्या समोर राहणार आहे. काही नवीन खेळाडू आहे जे ऍथलेटिकची प्रॅक्टिस करतात त्या तरुण खेळाडूंना विचारूया काय भावना तुमच्या. आम्हाला खूप अभिमान वाटत आहे की नीरज सरांनी टोकियो ऑलिम्पिक्स मध्ये गोल्ड मेडल घेतलं. इट्स अ व्हेरी प्राऊड मोमेंट फॉर ऑल द इंडियन्स अँड ही हॅज जस्ट बिकन सच अ बिग इन्स्पिरेशन फॉर ऑल ऑफ अस अँड वन्स अगेन हँडफुल ऑफ कॉंग्रॅच्युलेशन्स टू नीरज सर. आणि त्यांच्यापासून आम्हाला पुन्हा खूप मोठी इन्स्पिरेशन मिळालं आहे की आम्ही सुद्धा कोणत्या तरी मोठ्या प्लॅटफॉर्मवर स्वतःला रिप्रेझेंट करू शकतो आणि इंडियाला खूप सारे मेडल देऊ शकतो. मला एक सांग तुला या खेळाबद्दल 8 वर्षानंतर ऑलिम्पिकचं मेडलचं स्वप्न बघतोय. आम्हाला नीरज सरांनी दिला हा खूप वर्षानंतर भेटलाय म्हणून आम्हाला खूप अभिमान वाटत आहे. हा क्षण पुन्हा यावं त्यासाठी आम्ही सगळे प्रयत्न करू. आम्ही सगळे यासाठी प्रयत्न करतच आहोत आणि करू. अच्छा तर विशाल आपण बघू शकतो की हे सर्व सेलिब्रेशन नागपूरमध्ये सुरू झालेलं आहे. नागपूर विद्यापीठाच्या या मैदानावर हे सर्व ऍथलेटिक्सचे खेळाडू आहेत. अनेक वर्षापासून ऍथलेटिक मध्ये एक तरी मेडल मिळावं ही ऍथलेटिक खेळाडूंची खूप स्वप्न होतं. पीटी उषाच्या जे ऍथलेटिक मधलं अपेक्षा होती की त्यांना मेडल मिळेल पण ते स्वप्न भंग झालं होतं आणि पीटी उषा नंतर पहिल्यांदा नीरज चोप्रानी ज्या प्रकारे आज गोल्ड मिळवून दिलं त्यामुळे या संपूर्ण खेळाडूंच्या चेहऱ्यावर एक आपण आनंद बघतो की जल्लोष आहे देशभरात आणि आनंदाचं वातावरण आहे. आणि का नसावं पहिलं सुवर्ण पदक या टोकियो
ऑलिम्पिक मधलं भारताला मिळालं आहे. ॲथलेटिक्स मधलं पहिलं सुवर्ण पदक भारताला मिळालेलं आहे. त्यामुळे ही ऐतिहासिक कामगिरी आहे आणि प्रत्येक भारतीयाला अभिमान सध्या वाटतोय. थेट टोकियोहून आपल्या सोबत आपले प्रतिनिधी संजय दुधाणे देखील सध्या जोडले गेलेले आहेत. संजय, इतिहास रचलाय नीरज चोप्रानं, संपूर्ण देशाची मान उंचावलेली आहे, अभिमान वाटतोय नीरजचा सगळ्यांना. संजय, काय नेमकं तिथलं वातावरण? ह्याची डोळा जो आम्ही ऑलिम्पिकचा 16 पाहायला आलोय त्याचा मानकरी ठरलाय शेवटी नीरज. आणि खूप दिवसाचं स्वप्न होतं की ऑलिम्पिकमध्ये ॲथलेटिक्स मध्ये सुवर्ण पदक यावं. अखेर तो सुवर्ण दिवस आज उजेडलाय. नीरजचं कौतुक करावं तेवढं कमी आहे की कारण की त्यांनी पहिल्याच्या फेरीत पहिला जो अटेम्प्ट केला तोच त्याला तो विजेताकडे घेऊन गेला. पण त्यांनी ते दुसरा अटेम्प्ट केला 87.58. माझ्या डोळ्यासमोर आता नीरज पूर्णपणे विजय उत्सव साजरा करतोय. त्यांनी आता तिरंगा घेतलाय आणि ऑलिम्पिकची परंपरा आहे की ऑलिम्पिक पदक जिंकल्यानंतर संपूर्ण स्टेडियमला फेरी मारतात. अख्ख्या स्टेडियम मध्ये भारताचा गौरव होतोय. हा ऐतिहासिक क्षण आहे कारण की पहिला आज असा दिवस आहे की गेली ऑलिम्पिकची 125 वर्ष आपण वाट बघत होतो की ॲथलेटिक्स मैदानात आपल्याला तिरंगा फडकवायचा आहे, पण तो सर्वोच्च स्थानी फडकायचा आहे. विशेषतः गेले 3 ऑलिम्पिकमध्ये मला आठवतंय, मी लंडन ऑलिम्पिकला गेलो होतो, रिओ ऑलिम्पिकला गेलो होतो, आपल्याला सुवर्ण पदक मिळालं नव्हतं. पण आजचा दिवस मला छाती भरून येते. खरं तर गौरवाचा क्षण मानण्यासाठी मी पण आतुर झालो होतो, तहानेने आम्ही व्याकुळ झालो होतो. पण ती आज शेवटी नीरजने पूर्ण केली आणि ती पण भालाफेकीसारख्या प्रकारात त्यांनी जो आज विक्रम घडवलाय, चमत्कार घडवलाय, जो करिश्मा घडवलाय, सॅल्यूट टू. मी त्याचे कष्ट बघतो. मी 2018 मध्ये जकार्ता एशियन गेमला गेलो होतो. अशाच एका संध्याकाळी नीरजनी सर्वोत्तम कामगिरी केली होती. आज त्याच्यापेक्षा त्यांनी 1 मीटर कमी भाला फेकला, पण त्याचा तो भाला सुवर्ण ठरला आणि त्यांनी देशाची मान, शान आणि आन ऑलिम्पिकच्या मैदानात फडकवली आहे. खरं तर ऑलिम्पिक सुरू झाल्यापासून आपल्याला अपेक्षा होती की नेमबाज पदक जिंकतील, पण मी सांगतो की ऑलिम्पिक ही तपश्चर्या असते आणि त्या तपश्चर्याचं फळ आज नीरजला मिळालेलं आहे. अनेक भारतीय नव्हे तर जगातल्या सगळ्या आम्हाला जसं समजलं की नीरज मेडल जिंकतोय तर सगळ्या जगातल्या पत्रकारांनी पण आमची पाठ थोपटली. आम्ही पण हातात तिरंगा घेऊन जय जयकार केला, गणपती बाप्पा मोरयाचा जय जयकार झाला आणि तो गेल्या कित्येक वर्षापासून तिरंगा दिसत नव्हता. तो अखेर ऑलिम्पिकच्या सर्वोच्च मैदानात तिरंगा फडकणाऱ्याने जनगणमन सूर ॲथलेटिक्सच्या मैदानात दुमदुमणार आहेत. मला सांगायचं अजून विशेष की हे जे मैदान आहे ते सर्व जगातलं सगळ्यात मोठं ॲथलेटिक्सचं मैदान आहे. ये बनाया गया और उसमें उसका हेड बनाएंगे उसको, उसी को उसका सारी देखरेख करने के लिए हरियाणा में अगर नौकरी के लिए आते हैं तो उनका स्वागत करेंगे और उनकी देखरेख में एथलेटिक्स के सारे खेलों को और अच्छे प्रकार से बढ़ावा मिले और उसमें आगे बढ़े. पंचकुला क्योंकि वो स्वयं यहाँ प्रैक्टिस भी करते रहे हैं तो एक प्रकार का पानीपत उनका अपना जन्म स्थान जरूर है, लेकिन वो पंचकुला से खेलों के कारण से खूब जुड़े हैं. तो इसलिए खेलों की उस प्रतिभा को पंचकुला में ही हम स्थापित करेंगे. और जैसे एक प्लॉट 50% की कंसेशन पर बाकी सब मेडलिस्ट को देंगे, इनको भी वो मिलेगा. और मैं समझता हूँ कि खेलों के हमारे इतिहास में एक आज स्वर्णिमय एक अवसर ये दिन है और इसका जो श्रेय है वो हरियाणा की धरती को जाता है, हरियाणा की जमीन को जाता है. यहाँ के जो खेल प्रेमी सब लोग हैं जो उनका उत्साह बढ़ाते हैं उनको भी जाता है. हरियाणा के जो खेल विभाग है उसके जिसके माध्यम से उनको उन जैसे खिलाड़ियों को तैयार किया जाता है उस विभाग को जाता है. हमारे खेल मंत्री संदीप सिंह जी को भी जाता है. मोर लोगर हरियाणा की देश की जनता को जाता है जिनकी शुभकामनाएं उनके साथ थी. और आज ये एक मेडल हमने जीता है और इसके साथ मेडल्स की टैली हमारी अब 7 हो गई है. 1 गोल्ड, 2 सिल्वर और 4 कांस्य. और हमारा जो ऑल इंडिया में वर्ल्ड वाइज जो टैली है जो हम 66वें स्थान पर थे अब आज 44वें स्थान पर आ गए, एकदम 22 देशों को पार करके. और खेल हार में और हम आगे जीत की तरफ बढ़े, जीत हार में जीत की तरफ बढ़े, क्योंकि हमारे खिलाड़ी जितने भी गए हैं उसके हिसाब से और अच्छा प्रदर्शन हो, यही मैं अपेक्षा करता हूँ. अभी मैं तुरंत उनके पिताजी से मेरी बात अभी हुई है, नहीं पूनिया अपने थे ना, उनके पिताजी से बात हुई है. हाँ, तो इनके पिताजी से मैं भी बात करने की कोशिश करूंगा, परिवार के लोगों को बधाई दूंगा. धन्यवाद. तर आपण पाहिलं मनोहरलाल खट्टर हरियाणाचे मुख्यमंत्री, त्यांनी देखील कौतुक केलंय नीरज चोप्राचं आणि कौतुकास्पद उद्गार देखील काढलेले आहेत. आणि आपण जर पाहिलं तर नीरजची ही कामगिरी खरंच सगळ्यांची मान अभिमानानं उंचावणारी आहे. सुवर्ण पदक त्यानं पटकावलेलं आहे आणि इतिहास घडवलेला आहे. 7 पदकं या टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारताच्या खात्यात आलेली आहेत. ही देखील एक ऐतिहासिक कामगिरी आहे.
आणि याआधी खरं तर 6 पदकं सगळ्यात जास्त आपल्याला मिळालेली होती. त्यानंतर आता या टोकियो ऑलिम्पिकमध्ये 7 पदकं भारताला मिळालेली आहेत. इतिहास रचला गेलेला आहे आणि शेवट गोड केला या ऑलिम्पिकचा नीरज चोप्राच्या या सुवर्ण पदकानं. आणि त्यानं खरंच हे सुवर्ण पदक कमावलेलं आहे, कारण कित्येक वर्ष सातत्यानं मेहनत, प्रॅक्टिस या सगळ्या गोष्टींमुळे हे सुवर्ण पदक भारताला आणि नीरजला मिळालेलं आहे. संजय दुधाणे आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी. संजय, आपण बघितलं तर हा जो क्षण आहे ऐतिहासिक, हा सगळ्या भारतीयांना अभिमान वाटावा असा आहेच. मात्र येत्या काळात जे भविष्यात ॲथलेटिक्स खेळात आपलं करिअर घडवू इच्छितात त्यांना देखील प्रेरणा देणार आहे. नीरजनं अनेकांना प्रेरणा दिलेली आहे आपल्या या कामगिरीनं. संजय, देश के लिए ये एक बहुत खुशी की बात है कि इंडिया का पहला गोल्ड जेवलिन थ्रो में अभी मिला है. अभी अभी हमने भी मैच देखा था और अभी अभी खत्म हुआ, तो उसमें बड़ी खुशी की बात है. हमें गर्व है कि इंडिया का पहला गोल्ड मेडल आया. हम बहुत बहुत शुभकामनाएं देते हैं. क्या कहेंगे नीरज चोपड़ा को? इतना जोर का थ्रो मारा है, इतना दूर, और वर्ल्ड में उन्होंने शुरू से ही बढ़त हासिल की और शुरू से ही उन्होंने बहुत अच्छा प्रदर्शन दिखाया. आज अपना सर्वश्रेष्ठ प्रदर्शन उन्होंने दिया है. अच्छा, आप क्या कहेंगे? क्या कहेंगे? जीत गया गोल्ड, पहला गोल्ड मिल गया इंडिया को हमारे. जीत गया भाई, जीत गया. इंडिया जीत गया, जीत गया भाई, जीत गया. इंडिया जीत गया, जीत गया भाई, जीत गया. इंडिया जीत गया. भारत माता की, भारत माता की, भारत माता की, भारत माता की. आपण पाहतो की संपूर्ण देशभरात सध्या जल्लोष, आनंदाचं वातावरण आहे आणि संजय दुधाणे आपल्या सोबत आहेतच. संजय, हा सगळा इतिहास जो आहे, जो आज रचला गेला आहे, तो येत्या काही पिढ्यांना जे ॲथलेटिक्स मध्ये करिअर घडवू इच्छितात त्यांना निश्चितपणे प्रेरणा देणारा ठरणार आहे. अचीवमेंट, highest ever tally in Olympics. At the same time, I think he has done a fantastic job. Let me congratulate Neeraj Chopra on behalf of 135 crore Indians. He has brought this medal not only for India, but I think it's a great hope for the upcoming generations to inspire a lot of young people to play sport and to win more medals in future. And sir, the way India win medals for the first time, do you think that the hard work has actually pays off? See, the world was facing the COVID-19 pandemic. It wasn't easy for any athlete, any association, or for the government also to prepare for such events. Despite that, the government of India tried its best to send them overseas also to train and provide all kind of facilities. And I'm glad the highest ever medals India has won. At the same time, 128 athletes. This was the largest contingent for India who ever participated in the Olympics. Sir, after the Rio Rebel, Indian government came up with a top scheme. Do you believe that has actually made a massive difference? And this is just the start, and by 2024 and 2024, we will have double-digit medal tally. I think that top scheme has actually worked because the focus was only on the elite athletes, their training, their exposure, and to make them play in more events overseas, which gave them more exposure, facilities as well. And especially during the COVID-19 pandemic, when most of the athletes were supposed to train overseas, Indian government tried their best to provide all the facilities under the top scheme. And I'm glad finally the players have to perform on the ground. The athletes has done a fantastic job. Many have missed by a very close margin, but despite that, they won the heart of 135 crore Indians. Sir, in Hindi, if you do, इतने सालों बाद, ऑलमोस्ट एक सेंचुरी बाद, हमारे पास ट्रैक एंड फील्ड में एक मेडल और वो भी गोल्ड. ओलंपिक इतिहास में आज भारत ने पहली बार ये इतिहास बनाया जहां एक और नीरज चोपड़ा ने शानदार प्रदर्शन करके स्वर्ण पदक जीता है. इतिहास व्यक्तिगत रूप से भी बनाया और देश को भी सर्वाधिक मेडल जिताने में एक बहुत बड़ी भूमिका निभाई है. मैं अपनी ओर से उनको बहुत बहुत बधाई देता हूं, शुभकामनाएं देता हूं. 135 करोड़ भारतीयों का दिल भी जीता है, स्वर्ण पदक भी जीता है और आने वाले खिलाड़ियों के लिए एक प्रेरणा के स्रोत भी बने हैं. सर, जिस तरीके से इंडियन कंटिजेंट ने तैयारियां शुरू करी थी और जिस तरीके से
परफॉर्म किया है, 7 मेडल, कई ऐसे खेल जहाँ पर हमें मेडल मिले, फॉर एग्जांपल हॉकी, एक अलग माहौल सा बन गया है देश के अंदर में, ये कैरी फॉरवर्ड आपको लगता है सर होगा जरूर आगे? देखिए, 41 साल के सूखे को ख़त्म किया तो हॉकी की टीम ने किया, ब्रॉन्ज मेडल भी जीता। वहीं पर महिला हॉकी टीम ने पहली बार क्वालिफाई करके शानदार प्रदर्शन किया। कुल मिलाकर जो हमारा कंटिंजेंट गया था उसमें खिलाड़ियों ने अपनी ओर से बहुत अच्छा परफॉर्मेंस किया है। गोल्फ में देखिए, अदिति अशोक बहुत क्लोज मार्जिन से हारी है, दीपक पुनिया को देखिए बहुत क्लोज मार्जिन से गया। ऐसे बहुत सारे, मैं सबके नाम तो नहीं ले पाऊंगा, लेकिन ये अपने आप में दिखाता है कि सुधार बहुत हुआ है। और इसके पीछे कारण रहा कि जो टॉप स्कीम में भी एलीट एथलीट्स के ऊपर, उनकी परफॉर्मेंस के ऊपर ध्यान दिया गया, देश विदेश में उनकी ट्रेनिंग कराई गई, उनके रहने की व्यवस्था से लेकर हर तरह की सुविधाओं की चिंता की गई। अंततः खिलाड़ियों को ही परफॉर्म करना होता है और खुशी इस बात की है कि इस बार हमारे खिलाड़ियों ने बहुत शानदार परफॉर्मेंस दी है। सर, प्राइम मिनिस्टर नरेंद्र मोदी हर बार बोले जा रहे हैं कि हर दिशा से सुपर बनना होता है, नॉट जस्ट इकोनॉमिक, फाइनेंशियल, बट स्पोर्टिंग पावर हाउस भी बनना पड़ेगा, और उसके वजह से हर बार हम देख रहे हैं कि वो सबको देखिए, खेलों में हमें अभी भी बहुत कुछ करना है, बहुत आगे जाना है, अभी तो शुरुआत है। और मैं तो कहूँगा शुरुआत अच्छी है, क्योंकि मात्र 4-5 साल पहले टॉप स्कीम की शुरुआत हुई, जिससे एलीट एथलीट्स को वो सुविधाएं देने का प्रयास किया गया। आगे और इसमें संभावनाओं को बढ़ाया जाएगा। तो निश्चित तौर पर अगर आप देखें, 1983 में वर्ल्ड कप जब पहली बार जीते, कपिल देव उसके कैप्टन थे, तो उससे पहले शायद ही कोई सोचता होगा भारत विश्व कप जीत सकता है। लेकिन उसके बाद उम्मीदें भी बढ़ती गई, बीसीसीआई ने भी अच्छा काम किया, नीचे से खिलाड़ी भी लगातार आते गए। इवेंट्स जितने ज़्यादा होंगे, लोकल भी और ग्लोबल इवेंट्स में पार्टिसिपेशन जितनी ज़्यादा होगी, उसका लाभ मिलेगा। और मुझे लगता है शुरुआत अच्छी हुई है। आने वाले 2024 और 2028 की ओलंपिक्स के लिए एक रणनीति के तहत हम उतरेंगे, ताकि भविष्य में और मेडल जीत सकें। तर आपण पाहिलं, अनुराग ठाकूर केंद्रीय क्रीडा मंत्री यांनी देखील नीरज चोप्रानं जी ऐतिहासिक कामगिरी केली आहे त्याबद्दल त्याचं कौतुक केलंय। अभिमानास्पद हा सगळा क्षण असल्याचं म्हटलेलं आहे। सगळ्यात जास्त 7 मेडल या टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारतानं मिळवलेली आहेत आणि पहिलं सुवर्ण पदक ॲथलेटिक्समधलं भारताला मिळालेलं आहे। आणि याच बद्दल आता आपण बघितलं तर नीरज चोप्रावर कौतुकाचा वर्षाव होतोय, जगभरातनं त्याचं कौतुक होतंय, ट्विट्सचा पाऊस पडतोय अक्षरशः। अभिनव बिंद्राकडून आता नीरज चोप्राचं कौतुक होतंय। तुझ्या विजयाबद्दल मला अतिशय आनंद झालाय, तुझ्या कामगिरीचा देशाला अभिमान आहे, असं अभिनव बिंद्रानं कौतुक करत नीरज चोप्राचं म्हटलेलं आहे। आपल्याला सर्वांनाच माहिती आहे, बीजिंग ऑलिम्पिक्समध्ये अभिनव बिंद्रानं वैयक्तिक पहिलं सुवर्ण पदक भारतासाठी मिळवलेलं होतं। 10 मीटर एअर रायफल प्रकारात अभिनव बिंद्रानं गोल्ड मेडल मिळवलेलं होतं। त्यानंतर आता ही कामगिरी थेट नीरज चोप्राकडून झालेली आहे। टोक्यो ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं सुवर्ण पदक तर मिळालेलं आहेच आणि कौतुकाचा वर्षाव होतोय सध्या नीरज चोप्रावर। राष्ट्रपतींनी देखील नीरज चोप्राचं कौतुक केलंय। नीरज चोप्रा, तुमच्या विजयानं इतिहास घडलाय, ऑलिम्पिकमधल्या सुवर्ण पदकानं इतिहास घडवला गेलेला आहे। टोक्यो ऑलिम्पिकमधलं हे पहिलं सुवर्ण पदक आहे आणि या विजयानं देशातल्या तरुणांना प्रेरणा मिळेल असे कौतुकोद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आता काढल्याचं आपण पाहतो आहोत। टोक्यो ऑलिम्पिकमधलं हे भारताचं पहिलं सुवर्ण पदक आहे आणि हा विजय देशातल्या तरुणांना प्रेरणादायी ठरेल। तुषार कोहळे आपले प्रतिनिधी देखील आपल्या सोबत आहेत सध्या। तुषार, सगळीकडनं कौतुकाचा वर्षाव होतोय आता नीरज चोप्राच्या या सगळ्या कामगिरीवर, या सुवर्ण कामगिरीवर। तुषार, काय सांगता येईल त्याबद्दल? जर का विचार करायचा झाला तर नीरज चोप्रा यांनी सुवर्णीय भाला फेकला आणि भारताला गोल्ड मिळवून दिला, अशी भावना नागपूरमध्ये पाहायला मिळते। हे सर्व ॲथलेटिकचे खेळाडू आहे, आपण बघू शकतो की कशा प्रकारे ते सेलिब्रेशन करत आहे, कारण की अनेकांचं स्वप्न असतं भारताला गोल्ड मिळावं आणि ॲथलेटिकमधलं हे पहिलं आहे। म्हणजे आपण जर का बघितलं, PT उषाचं जे स्वप्न भंग झालं, त्यानंतर ॲथलेटिकमधलं हे पहिलं पदक मिळालं आणि तेही गोल्ड पदक मिळालेलं आहे। त्यामुळे निश्चितच या तरुण खेळाडूंना विचारूया त्यांच्या काय भावना आहे, कशा प्रकारचं सेलिब्रेशन करतात तुम्ही आणि तुमच्या भावना काय? आम्हाला खूप अभिमान वाटत आहे, कारण आम्ही पण त्याच दिशेकडे जाण्याचा प्रयत्न करत आहोत जिथे नीरज सरांनी आता पहिलं गोल्ड मेडल दिलं आहे आपल्या भारताला। त्यामुळे आपली रँकिंग पण खूप वर आली आहे, त्यामुळे खूपच अभिमान वाटत आहे आम्हाला। तू काय भावना व्यक्त करशील?
अच्छा तू सांग आम्हाला खूप छान वाटत आहे. इट्स सच अ बिग मोमेंट फॉर इंडिया. इट वॉज सच अन एनर्जेटिक विन फॉर ऑल ऑफ अस. आणि मेन म्हणजे अ हँडफुल ऑफ कॉंग्रॅच्युलेशन्स टू नीरज सर. त्यांच्यासाठी तर हा खूपच प्राऊड मोमेंट आहे.